नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नीताज डेली रेसिपीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मूग डाळीचा ढोकळा. साहित्यात कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हे मी 2 तास आधी पिवळे मूग भिजत टाकले होते पाण्यामध्ये. ते मी धुवून स्वच्छ त्यातलं पाणी पूर्ण नितळून त्यामध्ये थोडंसं 1 इंच आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहे. हे अगदी मस्त असं मी बारीक वाटलेलं आहे. पहा, आता आपण रंग येण्यापुरती थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं हे टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ. तुम्ही पाहू शकता असा सुरेख कलर आलेला आहे. प्लस आपण एका पातेल्यात काढून हे पहा, सर्व मी पातेल्यामध्ये काढलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ, टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. लगेचच मी स्टीम करायची तयारी करत आहे. तर हे माझ्याकडे स्टीमर पात्र आहे. तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. इथे मी आहे तर कुकर मी पहिल्यांदाच गॅसवरती ठेवलेला आहे. पाणी थोडंसं टाकून ही प्रक्रिया लगेचच चालू होईल. त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित आपण तुम्ही हातानेही लावू शकता किंवा ब्रशनेही लावू शकता. एक पॅकेट इनो सॉल्ट फूड, ज्याचा कुठलाही फ्लेवर नाहीये, तो टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपण जेव्हा इनो टाकतो ना मंडळी, तेव्हा हे अगदी पटापट आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि कारण याच्यामध्ये प्रक्रिया लवकर तयार होते, तर त्यासाठी आपल्याला हे सगळं व्यवस्थित हे करायचं आहे. तर इथे मी टाकलेलं आहे याच्यामध्ये स्टीमर पॅन मध्ये. इथे आपला कुकरही रेडी होत आहे, स्टीम घेत आहे. मिरचीची पूड टाकू. आणि हे सर्व स्टीम करायला आता मी
कुकरमध्ये कुकरच्या डब्यात ठेवणार आहे. हे कुकरमध्ये ठेवेपर्यंत 10 मिनिटं आपल्याला थांबायचं आहे. ढोकळा होतच आहे तोपर्यंत आपण त्यासोबत खाणारी चटणी खाऊया. तर इथे मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण, 3 पाकळ्या, एक छोटा तुकडा आला आणि ह्या डाळ्या आहेत. याही थोडंसं टाकूया. खोबरं आहे, मी किसून ठेवते खोबरं फ्रीज मध्ये, डीप फ्रोझर मध्ये. ते कसं व्यवस्थित राहतं. एकट्टी नारळ आणून ते एकट्टी किसून ठेवते मी, म्हणजे इमर्जन्सी मध्ये कसं आपल्याला किसण्याचा त्रास होत नाही. त्याच्यासाठी असं किसून ठेवते आणि जेव्हा वापर करायचा असेल त्यावेळेला अर्धा घंटा पहिला काढून ठेवते, म्हणजे ते रूम टेम्परेचर वरती येतं आणि व्यवस्थित होऊन जातं. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, रसही टाकू शकता तुम्ही, अथवा थोडीशी चिंचही टाकू शकता. तर थोडीशी मी चिंच टाकत आहे. तर हे सर्व आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरला लावू. रेडी आहे. तुम्ही अशी खाऊ शकता, नाहीतर फोडणी देऊनही खाऊ शकता. आपण फोडणी देत आहोत चटणीसाठी आणि ढोकळ्यासाठी. तर मी पहिल्यांदा राई टाकली आहे, कढीपत्ता, ढोकळ्यावर टाकणार आहोत. आपला नरम असा स्पंजी ढोकळा तयार आहे. त्याबरोबर खाण्यासाठी चटणीही तयार आहे. तर आपण आता आमच्या आहूनकडे जाऊया. असं झालेलं आहे. मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.